तुला मी लास्ट टाइम जसं सांगितलं आमच्याकडे ते स्कूल आहे. तर त्या स्कूलमध्ये ना कसं आहे की ते 15 फूटपर्यंत त्याची उंची ठेवलेली आहे त्या स्कूलची. तर एकदा काय झालं, असं माझा एक मित्र आहे निखिल म्हणून, त्याला आम्ही टक्की म्हणतो. तर तो आणि मी असं जास्त आम्ही खेळायचो वगैरे. माझ्यापेक्षा थोडे लहान होते, माझ्या लहान भावाच्या वयाचे होते. पण ते मलाच घेऊन वगैरे जायचं की आपल्या पतंग उडवायची वगैरे. कोण त्यांना ओरडायला आलं तर मी आहे. आणि आम्ही मस्त वरती बघतो कोण पतंग आहे काय वगैरे लावायला, कोण आहे काय वगैरे, आपण कलाईपूजा करूया. आणि तो अचानक आहे ना, माझं लक्ष खाली गेलं, की असा उडत उडत खाली गेलं माझं लक्ष. तर मला निखिल कुठे दिसला नाही. तर म्हणलं शुभम जा टक्कीला बघ, कुठे गेला आहे तो, मला दिसत नाही समोर. तो बोला ठीक आहे. तर मी घेतली फिरकी घेतली आणि काखेत घातली माझ्या, आणि असं उडवत होतो आणि ह्या दोघांकडे लक्ष होतो. हा गेला पूर्ण लांब, आणि ना लांब जाऊन त्याने बघितलं काय असं, म्हणजे असं बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. परत त्याकडे बघितलं. तो अरे भाऊ टक्की पडला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. दुसरी कोणती रोहित तू बोलणार आहे स्टोरी? दुसरी स्टोरी आता ना आमच्याकडे, तुला मी लास्ट टाइम जसं सांगितलं आमच्याकडे ते स्कूल आहे. तर त्या स्कूलमध्ये ना कसं आहे की ते 15 फूटपर्यंत त्याची उंची ठेवलेली आहे त्या स्कूलची. आणि त्या स्कूलच्या वरती आहे ना, कधी ते बंद वगैरे असेल तर आम्ही पतंग उडवायला जातो. तर एकदा काय झालं, असं माझा एक मित्र आहे निखिल म्हणून, त्याला आम्ही टक्की म्हणतो. तर तो आणि मी असं जास्त आम्ही खेळायचो वगैरे. माझ्यापेक्षा थोडे लहान होते, माझ्या लहान भावाच्या वयाचे होते. पण ते मलाच घेऊन वगैरे जायचं की आपल्या पतंग उडवायची वगैरे. कोण त्यांना ओरडायला आलं तर मी आहे. त्यामुळे ते मला घेऊन जायचे. आणि मग मी पण त्यांच्यामध्ये असं होणार की मी पहिला उडवणार, तुम्ही फक्त पकडून राहायचे फिरकी वगैरे आपली, ठीक आहे. आणि तो आणि मग शुभम पण एक आला, आमचा एक त्याचाच वयाचा एक मुलगा होता. तो पण मला मी पण येतो. मग फिरकी आणि पतंग आणला आणि गेलो आम्ही त्या टेरेसवरती मागच्या बाजूने चढून, कारण का पुढच्या साईडला गेट बंद असायचा. तर आम्ही मागच्या जे सीडीच्या वरती असतं ना आपलं, हे बारीच्या वरती हे असतं फ्लॅप असतो, त्यावरती पाय देऊन वगैरे वरती चढलो आम्ही. आणि त्या कठडा नव्हता, त्याला त्या टेरेसला कठडाच नव्हता. तर आम्हाला ना सांभाळून ते पतंग वगैरे उडवायला लागायची, मेन डिस्टन्स ठेवून लांब राहून. तर मी त्याला सांगितलं की तू पतंग घेऊन मागे जा एकदम आणि उडव. आणि त्यानं मस्त उडवला आणि आम्ही बदलत होतो चांगली. आणि माझ्या बाजूला तो शुभम होता, तो फिरकी पकडून होता. आणि आम्ही मस्त वरती बघतो कोण पतंग आहे काय वगैरे लावायला, कोण आहे काय वगैरे, आपण कलाईपूजा करूया. आणि तो अचानक आहे ना, माझं लक्ष खाली गेलं, की असा उडत उडत खाली गेलं माझं लक्ष. तर मला निखिल कुठे दिसला नाही. तर म्हणलं शुभम जा टक्कीला बघ, कुठे गेला आहे तो, मला दिसत नाही समोर. तो बोला ठीक आहे. तर मी घेतली फिरकी घेतली आणि काखेत घातली माझ्या, आणि असं उडवतो आणि ह्या दोघांकडे लक्ष होतो. हा गेला पूर्ण लांब, आणि ना लांब जाऊन त्याने बघितलं काय असं, म्हणजे असं बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. परत त्याकडे बघितलं. तो अरे भाऊ टक्की पडला. आणि आम्ही त्या फिरकी वगैरे सोडून टाकली, मग धावत आलो आणि बघितलं ना खाली वाकून, तर तो आहे ना पूर्ण असा आकारात पूर्ण पडला होता खाली. आणि त्यानंतर मी बघितलं आणि ओरडलो आणि पटकन टक्की. आणि ती जी खाली जमलेली मुलं होती ना, ती आमच्याकडे वरती बघायला लागली. काय रे ढकललात काय ह्याला, असं बोलले. अरे आम्ही घाबरलो, आता आमच्यावर नाव येणार बोललो. आम्ही पटकन धावत खाली गेलो आणि त्याला बघेपर्यंत त्याला उचलून, त्यांनी खांद्यावरती उचलून त्या साईडला खुर्ची होती त्यावर ठेवलं होतं. तर ते तिकडे ड्रिंक करत बसले होते मुलं. तर ते त्यांनी पाणी वगैरे मारत तोंडावरती. तो तसा होशमध्ये आला. हां कुठे, अरे मी कसा पडलो. आणि असं उठून मग आम्ही बोललो जाऊ दे काका जाऊ दे, काय जाऊ दे, थांब. आता आम्ही पोलिसांना बोलतो, असं म्हणजे आम्हाला धमकी द्यायला लागले. तुम्ही येता ना, तुम्हाला नाही सांगून मग चढताना वरती, थांबा आम्ही पोलिसांना बोलवतो. म्हटलं नाही काका आम्ही जातो, आता दिसणारच नाही तुम्हाला आम्ही. आणि त्याला खांद्यावर टाकलं आम्ही, असं कमरेत हात घालून वगैरे नेलं. तो थोडा कमरेतून फक्त त्याला लचक भरली होती. तर त्याला विचारलं की काय रे तुला बघून नीट करता येत नाही वगैरे, जाता येत नाही, तुला कोणी सांगितलं ते खाली वाकून बघायला. बोलतो नाही अरे माझ्यासोबत झालं असं होतं की मी वरती पतंग बघत होतो की झाडाला कुठली पतंग लागली काय वगैरे, आणि तुमच्याकडे पण लक्ष होतं. आणि मी जेव्हा पतंग बघून मला पतंग कुठली दिसली नाही ना, मी मागे फिरल्यानंतर मला माझं टी शर्ट कोणीतरी खेचलं रे. मी बोललो असं कसं होऊ शकतं. बोलतो अरे मी कसा खाली उडी मारू किंवा खाली पडू, जेव्हा मला माहिती आहे मी किती वेळ लहानापासून इथे येतो आहे, तर मी कसा खाली पडणार दादा मला सांग. तर मी बोललो अरे हा तर म्हणजे आज मी अचंबित झालो, म्हणजे काय झालं. तर ना तो बोला की मला कोणीतरी खेचलं, आणि मी जेव्हा खेचलो ना तेव्हा एकदम स्लो मोशनमध्ये मागे गेलो पूर्ण, आणि एकदम धाडकन खाली पडलो. तर मला कळलंच नाही, एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मी खाली पडलो होतो डायरेक्ट. आणि मग तुम्हाला पण कळलंच नाही मी पडलो ते, कारण का डिस्टन्स खूप लांब होता. जेव्हा कळल्यापर्यंत मी खाली पडून होतो, आणि त्या मुलांनी उचललं होतं मला. मग नंतर चौकशी केली तिकडे, तर कसं होतं तिथे ना बरेचसे ड्रिंक्स करायला रात्रीची पण मुलं यायची, लेट नाईट वगैरे मुलं यायची, 12 वगैरे. खूप लोक यायचे, आणि ते चरस वगैरे पिणारी वगैरे खूप लोक यायची तिथे. तर ते कसं होतं 2-3 ग्रुप आले ना की बाचाबाची व्हायची.
मग मारामारीवरती उतरून यायचे. काय आता यूथ आता अशी आहे ना की माझी बॉडी मीच तिथे हा, मी दाखवतो तुला तसं. डेंजर. तर त्यामुळे कसं ते ऐकत नाहीत कोणाचं, मारामारी करायला येतात आणि मग ते खून करावा होऊन जातो काही ना काहीतरी कांड. मग ते त्याला मारल्यानंतर पटरीत फेकणं, तर त्याच्या त्या आत्मा वगैरे जे ते असतात त्या फिरत असतात, ते भटकत असतात, कारण का पटरी पण बाजूलाच आहे. तर तिथून वगैरे काहीतरी असं म्हणजे एंटिटी असू शकते असं आम्ही मग ते हे लावला, अंदाजा लावला की असू शकतं. कारण का आसपासच्या लोकांना विचारत ते म्हणाले की हा, आणि मग पटरीत पण माणसं फेकत असतात लोक, असं दर्शवायला की माणसाचा हे आले ॲक्सिडेंट झाले करून असा. तर तो सीन असा होता. त्यानेच खेचलेलं त्याला. डेफिनेटली. आणि किती वाजले होते? दुपारचे 2:30 वाजले होते तेव्हा. आणि आम्ही पण तो पण टायमिंग असतो एक दुपारचा आणि दुपारचा टायमिंग खूप विचित्रच असतो म्हणजे जरा, काय माहिती creepy असतं खूप. आणि त्या आपण लूपमध्ये जरा त्यांच्या आलो ना त्यांच्या वेळेमध्ये वगैरे, तर ते काही ना काहीतरी आपल्याला भास किंवा काही ना काहीतरी आपल्याला त्यांचं प्रेझेन्स दाखवतात. तर ह्यामुळे सोबत काय घडलं नाही. ह्याच्यासाठी आम्ही खूप शुक्रगुजार केले की ठीक आहे बाई, काय नाही झालं त्याला, फक्त लचक भली ती थोड्या वेळाने बरी झाली आणि कोणाच्या घरी काय कळलं नाही. तर फटके. आमच्या सोसायटीतली एक स्टोरी सांगायचं ना की काय कायचं कसं आहे ना, घराच्या बाहेर ते अगोदरपासून आहेत ना बरेचसे कुटुंब, मोठं कुटुंब असतं, काका पण एकत्र राहतात वगैरे. तर कसं झालं, माझा एक मित्र आहे धनंजय म्हणून, त्याला आम्ही नानू म्हणतो. तर त्या नानूचं आहे ना कसं, ते लोक बाहेर झोपायचे आणि त्यावेळेला कसं ती जाळी वगैरे नव्हती लावलेली, ओपन स्पेस. तर थोडा असं मस्तपैकी आईस पाईस झोपायचे बाहेरच्या साईडला पडवीमध्ये आपल्या, छान असं चाळीमध्ये कसं पडवी वगैरे असते ना. तर तिथे त्याचे पप्पा, त्याचा भाऊ आणि त्याचा एक कुत्रा आहे, त्याचा रॉकी नाव आहे त्याचं. तर मस्तपैकी ते लोक झोपले होते. आणि रात्रीच्या ना पहिलं कायला 1-1:30च्या सुमारास आहे ना पैजडांचा आवाज यायला लागला, छम 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 छम. तर ना ते काकांना पहिला म्हणजे त्याच्या वडिलांना ना पहिला म्हणजे वाटलं की कोणतरी चालते का काय माहीत नाही, कसला आवाज होते. तर त्यांना वॉशरूमला झालं. तर तेव्हा ते गेले वगैरे आणि वॉशरूम करत येत होते. तर त्यांना ना लांब आहे ना कुठेतरी असं म्हणजे कोणतरी असं जाताना दिसलं पटकन. तर ते म्हणले गेलं की मला झोप आली आहे, मला माहीत नाही. तर ते आले आणि पटकन त्या जागेवरती झोपले त्यांच्या. आणि अचानक आहे ना तो छमछमचा आवाज होता ना, तो परत दुसऱ्या बाजूने यायला लागला. पहिला त्यांनी ह्या बाजूला होता ना राईट साईडने, त्याला लेफ्ट साईडने यायला लागला त्यांना. कधी कधी त्यांना ना घराचे जे पत्रे ठेवलेत ना, म्हणजे घराच्या पुढे जरा पत्रे असतात ना, त्या पत्र्यामध्ये पण कट 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 असं म्हणजे चालते कोणतरी किंवा चालायचा प्रयत्न करते ना ते पण. तर त्यांना म्हणजे डाऊटफुल होतं की कोणता कोणतरी आहे आसपास, एक तर चोर तरी आहेत किंवा कोणतरी एंटिटी तरी आहे. तर मग त्यांनी डोळे असे बंदच ठेवले ते फक्त की हे होते. त्यावेळेला अचानक आहे ना फळ्या आहेत ना आपल्या ज्या ड्रम, जे असं ब्लू कलरचे ड्रम्स असतात त्यामध्ये पाणी आपण साठा करतो, त्या ड्रममध्ये ना फळ्या ठेवलेल्या असतात, कारण कोण पाणी रात्रीचं काढू नये वगैरे फळ्या ठेवल्या असतात. त्या इतक्या म्हणजे 2x2च्या फळ्या होत्या त्या 2 ड्रमवरच्या, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला, दोन्ही पण फळ्या एकत्र आल्या. विचार कर त्यावेळेला त्यांच्या अंगावरती. आणि ती जी बाई होती ना, म्हणजे ती एंटिटी होती ना, ती लेडीजच्या आवाजामध्ये ना अशी हसून त्याच्या कानातून आवाज गेला. म्हणजे त्या काकाला ना अक्षरशः एकदम त्यांनी असं मूठ अशी बंद करून ठेवली ती त्यावेळेला. आणि ते कोणच नाही उठले. विचार कर, ते फळ्या पडल्यानंतर पण ती पोरं पण नाही उठले, पोरं पण जागी होती. तो जो त्यांचा रॉकी नावाचा एक डॉग होता त्यांचा, तो पण असा उभा राहून राहिला, असा एकदम करायला लागला, पण तो गेला नाही. त्याला म्हणजे कसं ते प्राण्यांना पण हे होतं ना, फील होतं पहिला की कोण ना कोणतरी प्रेझेन्स त्यांना फील होतं. तर तो पण जायला मागत होता आणि ना भोकत होता तो. नाहीतरी कोण पण आसपास आला ना तर लोक भोकायला लागत होतो, पण तो नाहीच. आणि असं म्हणजे तो एक इन्सिडेंट घडला होता आमच्या शाळेमध्ये. त्यानंतर मग ते म्हणजे आम्हाला सकाळी कळलं की असं घडलं करून त्यांच्यासोबत, त्या फळ्या आल्या होत्या वगैरे अशा अंगावरती. तो आम्ही धनंजयला विचारलं, अरे काय रे खरोखर असं झालं? बोलतो अरे आमच्या अंगावरती फळ्या आल्या ना, आम्ही कडक झालेलो पूर्ण अक्षरशः त्या फळ्यांचा आवाज ऐकून, आणि त्या आमच्या अंगावरच लागल्या फळ्या. पण आम्ही काय उठलो पण नाही. विचार का, पूर्ण अंग असं चादर पूर्ण डोक्यावर घेऊन झोपलो होतो, पण उठलो नाही. त्यात बघायला की कोण आहे. पण वडिलांच्या कानामध्ये हसली नव्हती, एकदम डेंजर हसली होती. एकदम बोलतात ना बाईचा पण आवाज होता तो आणि एकदम पुरुषाचा आवाज होता, असं म्हणजे दोन्ही मिक्स असतात ना, तसा एकदम क्रिपी एकदम आवाज होता तो त्यांच्या कानातला. ते काकाने पण डोळे खोलले नाही, माहीत नाही काय होतं ते, पण ते एकदम खतरनाक होतं त्यावेळेला. ही 2012ची वगैरे स्टोरी असेल.